नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या यूट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर आय होप तुम्ही सगळे छान असाल, पॉझिटिव्ह असाल, पॉझिटिव्ह विचार करत असणार आहात आणि खूप खूप अभ्यासही करत असणार आहात, है ना? तर मग आज तुमच्यासाठी असाच एक कन्सेप्टचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये आपण जीवशास्त्रातील महत्त्वाचं टॉपिक शिकणार आहोत. पचन संस्था म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता याच्याबद्दल काही प्रश्न तुम्हाला कुठे विचारले जातात रेल्वेमध्ये, तर काही तुम्हाला विचारले जातात एसएससी मध्ये. सो आपलं जे हे लेक्चर आहे हे कशावरती बेस्ड आहे, कशाचा तुम्हाला मी अभ्यास करून घेत आहे, तर रेल्वे एक्झाम साठी आणि एसएससी साठी सीजीएल चे जे तुम्ही फॉर्म भरले आहेत आणि टीसी चे जे तुम्ही फॉर्म भरायचा प्रयत्न करत आहात है ना, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठीचं आपलं लेक्चर असणार आहे. रेल्वेच्या सगळ्या पोस्ट शिवाय सीजीएल, सीपीओ, एमटीएस ह्या सगळ्या सीजीएलच्या एसएससीच्या सगळ्या पोस्टसाठी आपलं लेक्चर असणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचंय. ओके, तर बघा आजचा मुद्दा म्हणजे आजचा चॅप्टर आपला असणार आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचन संस्था. आता जसं आपण लाईव्ह मध्ये दोन तुमचे कन्सेप्ट घेतले ना, कोणते होते ते? एक होतं अस्थि संस्था, ज्याच्यावरती क्वेश्चन आन्सर सुद्धा आपले घेतले गेले आहेत, आणि दुसरं होतं काय घेतलेलं? दुसरं आपण रक्तभिसरण संस्था, म्हणजे मानवी शरीरामध्ये इंद्रिय संस्था समूहाने कार्य करत असतात, बरोबर? आता पचन होण्यासाठी काय क्रिया होतात हे सर्व या चॅप्टर मध्ये आपण शिकणारच आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला रक्तभिसरण सुद्धा शिकवलेलं आहे आणि अस्थि संस्था सुद्धा शिकवली आहे, की मानवी शरीर घडण्यासाठी, त्याला व्यवस्थित कार्य करण्यासाठी आपल्या विविध इंद्रिय संस्थांना एकत्र काम करावं लागत असतं. मग अशा आपल्या शरीरामध्ये 9 इंद्रिय संस्था आहे, त्यापैकी आपण एक बघत आहोत आज पचन संस्था. ओके, क्लिअर आहे? तर हा अभ्यास जो आहे तो व्यवस्थित करा. हा कन्सेप्टचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कन्सेप्ट वाचून बघून तुम्ही याच्यावरचे पचन संस्थेवरचे कुठलेही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात, मग कुठलीही एक्झाम असली तरी सुद्धा. ओके, तर बघा पचन संस्था म्हणजे काय असतं, तर सांगा मला. पचन संस्था, पचन झालं काय म्हणतो, कधी म्हणतो आपण की पचन झालेलं आहे? पचन संस्था म्हणजे आपण जगण्यासाठी जे अन्न खातो ते प्रामुख्याने जटिल स्वरूपात असते. जटिल स्वरूप म्हणजे काय? कॉम्प्लेक्स. ठीक आहे, ज्यांना मराठीतून नसेल समजत तर जटिल स्वरूपाचा अर्थ होतो कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये असणं. आता तुम्ही ताटामध्ये भाजी पोळी डाळ भात सगळं खातात की नाही, तुम्ही असं म्हणणार का थोडंसं मी कार्बोहायड्रेट घेतो, थोडं मी प्रोटीन घेतो, थोडं मी फॅट घेतो, असं म्हणणार आहे का? नाही. तुम्ही काय म्हणणार? मी चपाती घेतो. चपाती म्हणजेच काय? कार्बोहायड्रेट. भातातून पण तुम्हाला कार्बोहायड्रेट मिळतात. तर तुम्ही डाळ खात असाल तर त्यामधून तुम्हाला मिळणार आहे प्रोटीन्स. ठीक आहे, मग तुम्ही चपाती पूर्ण खात आहात, कार्बोहायड्रेट नुसते खात नाहीये, है ना? मग ती चपाती जी आहे ते कार्बोहायड्रेट जे आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये झाले, तर ते झालं जटिल अन्न. आता जटिलचं साध्या रूपामध्ये कन्व्हर्जन करायलाच पचन म्हटलं जातं. ते कसं ते बघूया. बघा, आता त्या अन्नापासून ऊर्जा मिळवण्यासाठी पहिले त्याचे पिष्टमय स्वरूपातील अन्नात रूपांतर करावे लागते. म्हणजे एकदम सोप्या मेथड मध्ये, सोप्या भाषेत समजायचं तर जटिल रूपातून साध्या रूपामध्ये पहिले काय करावं लागेल? आपल्याला त्याला रूपांतरित करावं लागेल. अशा स्वरूपात अन्नाचे रूपांतर करणारी आपल्या शरीरातील इंद्रिय संस्था म्हणजे पचन संस्था होय. ओके, डेफिनेशन झाली. ठीक आहे, तुम्ही नीट साठी जरी अभ्यास करत असणार 12th नंतर तरी सुद्धा तुम्ही याचा अभ्यास करू शकता, त्याच्यात सुद्धा तुम्हाला कामात येणारा असा आजचा आपला टॉपिक आहे. ठीक आहे, या पचन संस्थेमध्ये अन्ननलिका व पाचक ग्रंथी याचा समावेश होतो. कोणाचा समावेश होतो? अन्ननलिका. ठीक आहे, आपल्या मुखापासून ऍनस पर्यंत जी असते ती पूर्ण अन्ननलिकेचा भाग आहे. ओके, मग त्या अन्ननलिकेमध्ये वेगवेगळे घटक आहे, वेगवेगळ्या ग्रंथी आहेत, त्यांच्यामधले वेगवेगळे सिक्रिशन्स आहेत, ते आज आपल्याला इथे बघायचे. ठीक आहे, मग या पचन संस्थेमध्ये अन्ननलिका व पाचक ग्रंथी यांचा काय असतो? मोठ्या प्रमाणात समावेश असतो. ओके, मग बघा आता तुम्हाला इथे काय दिलेलं आहे? पूर्ण अन्ननलिका दिलेली आहे. ठीक आहे, आता इथून जी अन्ननलिका सुरू झालेली आहे ती पूर्ण इथपर्यंत काय आहे? अन्ननलिकेचा पूर्ण भाग तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, अन्ननलिकेला काय बोलतो आपण? एलिमेंटरी कॅनल बोलतो, बरोबर? अन्ननलिकेची लांबी 32 फूट असते. हे तुम्हाला पेपरला विचारलं जातं. कोणत्या पेपरला? एसएससी ला विचारलं जातं. एसएससीच्या कोणत्या पोस्ट साठी आपण लेक्चर घेत आहोत? सीजीएल, सीपीओ, एमटीएस. ठीक आहे, याच्यासाठी आपण काय घेत आहोत? लेक्चर घेत आहोत. म्हणजे 950 सेंटीमीटर एवढी असते. अन्ननलिकेत पुढील भागांचा समावेश होतो. मग अन्ननलिकेमध्ये कुठले कुठले भाग येणार आहे? तर बघा, मुख गुहा, ज्याच्यातून तुम्ही अन्न शरीरामध्ये घेतात. नंतर आहे ग्रासनी, बघा दिसताय ग्रासिका. ठीक आहे, ग्रासनी. ओके, नंतर ग्रासिका. बघा आता तुम्ही काय केलं? जेवण केलं. ठीक आहे, इंजेशन. आपण अन्न खातो म्हणजे इंजेशन. अन्न बाहेर निघालं म्हणजे काय?
सांगायचे ते तुम्ही मला, ठीक आहे. बघा आता काय आहे, मुख गुहा आहे, नंतर आहे ग्रसनी जी आपल्या घशाजवळचा भाग आहे. त्याच्यानंतर बघा पूर्ण तुम्हाला ही एक नलिका दिसते आहे, ठीक आहे. ही जी नलिका आहे हिला काय बोलतो आपण, ग्रासिका बोलतो, ठीक आहे, ग्रासिका. नंतर आहे जठर. जठरामध्ये बघा थोड्या वेळासाठी, थोडा वेळ नाही म्हणू शकत तुम्ही, 3 ते 4 तासासाठी अन्न काय होतं, स्टोअर होतं. काय होतं, अन्न साठवलं जातं, स्टोअर होतं. ओके. नंतर आहे लहान आतडे. बघा हे सर्व जे तुम्हाला दिसत आहे, हे आतमधले जे आहे ते लहान आतडे आहे आणि हे बाहेरचे ग्रीन कलर मध्ये तुम्हाला जे दिसत आहे ते आहे आपले मोठे आतडे. हे बघा ते आहे आपले मोठे आतडे, हे आहे गुदद्वार. ठीक आहे. समजलंय सर्वांना व्यवस्थित की अन्ननलिकेचे भाग किती आहे. अन्ननलिकेची लांबी ही तुम्हाला रेल्वेमध्ये आणि एसएससीच्या एक्झाम मध्ये विचारली जाते. जसं आपण पोलीस भरतीलाही सायन्स घेतो, आपण आरोग्य विभागासाठी सुद्धा सायन्स शिकलो. प्रत्येक सायन्स मध्ये चॅप्टर तेच आहे, पण लेवल तुमच्या वेगवेगळे आहे, त्यानुसार अभ्यास करायचा आहे. पोलीस भरतीमध्ये तुम्हाला याच्यावरती असे काही प्रश्न आले नसते, पण तुम्हाला रेल्वेमध्ये विचारले जातील आणि एसएससी ला तुमच्या केंद्राच्या ज्या पोस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला लेवल जास्त आहे. सो तुम्हाला अन्ननलिकेची लांबी किती यावरती नक्कीच प्रश्न विचारला जाईल. सो ह्या गोष्टी व्यवस्थित बघायच्या आहे. ओके. कळलं, इथपर्यंत भाग कळले. आता बघा मुखगुहा म्हणजे माउथ. ठीक आहे. माउथ मध्ये काय असतं ते आपण इथे जाणून घेणार आहोत. यामध्ये दात, लाळ, जीभ यांचा समावेश होतो. मुखामध्ये लाळ असते, दात असते, जीभ असतो. याचा समावेश. अन्नपचनाची सुरुवात इथूनच होते. हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीत सुद्धा विचारला जातो. सो हा प्रश्न तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. 2-3 स्टार त्याला करून ठेवायचे. अन्नपचनाची सुरुवात कोणत्या अवयवापासून होते, तर अन्नपचनाची सुरुवात ही मुखातून झालेली असते. दात म्हणजे काय, टीथ. आता दात दानेल नावाच्या टणक पेशीपासून बनलेले असतात. दात कशापासून बनलेले आहेत, दंतीन नावाच्या टणक पेशीपासून. कोणत्या पेशीपासून, तर इथे दंतीन नावाच्या पेशीपासून आपले दात बनलेले आहेत आणि दातावरील कडक आवरणाला इनेमल असे म्हणतो. हे सर्वांना माहिती असेल, नसेल माहिती त्याला स्टार करून ठेवायचं आहे. दातावरचं कुठलं आवरण असतं, तर इनेमल नावाचं आवरण असतं. जास्त जे बघा मिस्त्री वगैरे लावत असतात तर त्यांच्या दाताचं कवर ते निघतं, तर ते काय निघत असतं, इनेमल निघतं आणि त्याच्यानंतर दात आपले वीक होऊन जातात, कारण दातावरचं हे स्ट्रॉंग एक आवरण असतं. ओके. आता पिण्याच्या पाण्यात जर फ्लोरीनच्या जास्त प्रमाणामुळे हे इनेमल नावाचे दातावरील आवरण नष्ट होऊन काय होतं, डेंटेज फ्लोरोसिस हा रोग होतो आणि फ्लोरीनच्या कमतरतेमुळे दंतक्षय हा रोग सुद्धा होतो. समजलं. म्हणजे फ्लोरीन तुम्ही जास्त घेतला तरीही त्रास आहे, तुम्ही कमी घेतला तरीही त्रास आहे. तर हे काय करायचंय, मात्रेमध्येच घ्यायचं आहे, ना जास्त ना कमी. ओके. देन बघा आता दुधाचे दात इथे दिलेले आहेत आणि कायमचे दात इथे साईडला तुम्हाला दिलेले आहेत. दातांबद्दल आपण बघत आहोत. ठीक आहे. आता इथे आहे पटाशीचे दात. ठीक आहे. दातांचे 4 टाईप पडतात बघा, पटाशीचे दात, दाढा, सुळ्यांचे दात. ठीक आहे. दाढा आणि उपदाढा 2 प्रकार पडतात. ठीक आहे. आता बघा मनुष्याला संपूर्ण आयुष्यात 52 दात येतात. सो याला इम्पॉर्टंट करून ठेवायचं आहे. मनुष्याला पूर्ण जीवन काळामध्ये 52 दात येत असतात. दुधाचे आणि नंतर जे पक्के दात येतात आपल्याला त्यांना मिळून. ठीक आहे. यामध्ये दुधाचे 20 दात असतात व ते 8व्या महिन्यापासून येतात. कायम स्वरूपाच्या दाताचे प्रकार व संख्या. आता दुधाचे जे दात आहे ते इथं 8वा महिना दिला म्हणजे 8 पासूनच येतील असं नाही. काही बाळांना 7 महिन्यापासूनच येतात. हिरड्या त्यांच्या कडक व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर 7व्या महिन्यापासूनच तुम्हाला दिसायला लागतात, दात येतात पण कन्फर्म आपण सांगतो तर 8व्या महिन्यापासून सुरुवात होते. बघा आता कायमचे दात बघा, पटाशीचे दात 8. ठीक आहे. पटाशीचे दात किती आहेत, 8. एका साईडला 4, दुसऱ्या साईडला 4. आता बघा आपण आपले जे वरचे खालचे दात आहे ते सेम टू सेम आहे. ठीक आहे. वरच्या साईडला 4 आहे पटाशीचे दात, खालच्या साईडला 4 आहे, म्हणजे किती झाले एकूण, 8 झाले. सुळे एका साईडला 2. ठीक आहे. आता दोघं साईडला वरती 2 आहे, खाली 2 सुळे आहेत. सुळे असे टोकदार असतात बघा, असे टोकदार दात आहेत का तुम्हाला सुळे, त्याला आपण सुळे म्हणतो है ना. थांबा इथे आपल्याला दिलेलं आहे सुळे दात. इथे तुम्हाला त्याचं टोक नाही दिसत आहे, ते टोकदार दात असतात. ठीक आहे. मग सुळे दात 4, उपदाढा ज्या आहेत त्या 8, दाढा किती आहे 12, एकूण दात झाले 32. हे आपले कायमस्वरूपीचे 32 दात असतात. ओके. त्याच्यानंतर बघायचं झालं तर बघा लाळ. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट असं आहे की लाळेमध्ये टायलिन हे विकर असून त्याचे कार्य स्टार्चचे रूपांतर माल्टोज मध्ये करणे असते. तर लाळेमध्ये कोणत्या प्रकारचे विकरे म्हणजे एन्झाईम प्रेझेंट आहे. आता तुम्हाला जर नसेल समजलं विकर म्हणजे काय, तर एन्झाईम समजेल. एन्झाईम काय आहे, आपल्या शरीरामध्ये कुठलीही जैव रासायनिक प्रक्रियाचा रेट वाढवण्यासाठी आपण काय करत असतो,
आपले शरीर काय करत असतं, एन्झाईमला सिक्रीट करत असतं. ठीक आहे, काय करतं ते एन्झाईमला सिक्रीट करतं. तर तेच एन्झाईम कोणतं आहे लाळेमध्ये, टायलिन आहे. बघा लाळेमध्ये मुखामध्येच आपण काय बोललो की मुखामध्ये अन्न पचनाची सुरुवात होते. कशात होते, मुखामध्येच होत असते. मग लाळेमध्ये टायलिन नावाचा जे घटक आहे तो काय करतो टायलिन, माल्टोज बघा बघा स्टार्च जे आहे स्टार्चचं रूपांतर माल्टोज मध्ये करतो. दोघं कशाचे रूप आहे, हे कार्बोदकांचं कार्बोहायड्रेटचं रूप आहे स्टार्च सुद्धा. मग स्टार्चचं रूपांतर कशामध्ये झालं, माल्टोज मध्ये. स्टार्च होतं जटिल फॉर्म, स्टार्च काय होता, जटिल फॉर्म होता, बरोबर, जटिल होता. आणि आता तो काय झालेला आहे, सिंपल मध्ये रूपांतर झालेला आहे, म्हणजे साध्या रूपात कन्व्हर्जन झालेलं आहे. ठीक आहे. नंतर आहे टंग म्हणजे काय, जीभ. ठीक आहे, आपल्या जिभेवर 3000 स्वादकलिका असून त्या चव जाणण्याचे कार्य करतात, ज्याला तुम्ही काय बोलतात, टेस्ट बर्ड बोलतात. ठीक आहे, काय बोलतो इंग्लिश मध्ये आपण त्याला, टेस्ट बर्ड बोलतो. या टेस्ट बर्ड ज्या आहेत त्या किती आहे जिभेवर, 3000 असून त्या आपल्या जिभेवरती जी टेस्ट आहे ती टेस्ट जाणून घ्यायला मदत करतात. जसं जिभेच्या शेंड्यावर गोड चवीची माहिती होते, जिभेच्या आतील भागात कडू चवीची माहिती होते, हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. सो तुमच्या लक्षात असलंच पाहिजे हे. समजा आपली जीभ आहे, जिभेच्या शेंड्यावर इथे कोणती चव ओळखणार तुम्ही, गोड चव ओळखणार. ठीक आहे, जिभेच्या आतील भागात काय सांगितलं त्यांनी, कडू चव ओळखू शकतात तुम्ही. ठीक आहे, नंतर जिभेच्या दोन्ही कडांवर आंबट, कोणती चव ओळखणार, जिभेच्या दोघं कडांवर आंबट, खारट, तुरट चवीची माहिती होते. जिभेच्या मधल्या भागावर कोणत्याही चवीची माहिती होत नाही. ठीक आहे, समजलंय सर्वांना. आंबट, खारट, तुरट चवीची माहिती. आता तिखट ही चव नाही येत, तिखट ही चव येत नाही, कळलंय, बरं समजलं की कडांवर आपण ओळखतो आंबट, ठीक आहे, देन खारट आणि तुरट ही चव आपण जिभेच्या कडेला ओळखतो. ओके. देन बघा ग्रासनी. आता ग्रसनी काय काम करते, तुम्हाला जसं सांगितलं इथे काय आहे, ग्रसनी आहे, फॅरेंक्स आहे. ठीक आहे, बघा इथे तुम्हाला दिलेले आहेत फॅरेंक्सचे हे 3 पार्ट तुम्हाला पुढे दाखवलेले आहेत. पण आपण बघूया, मुखगुहा व ग्रसिका यांच्यामधील भाग म्हणजे ग्रसनी होय. आता मुख आणि ग्रसिका खाली त्याच्या मधला भाग कोणता आहे, ग्रसनी आहे. ग्रसनीमध्ये अन्ननलिका व श्वसन नलिका यांची तोंडे आणि मार्गे असतात, म्हणजे श्वसन नलिका आणि अन्न नलिका एकत्रच असते, तिला आपण काय बोलतो, ग्रसनी बोलतो. चुकून श्वसन नलिकेत अन्नाचे कण गेल्यास आपल्याला ठसका लागतो. समजा आता बघा श्वसन नलिका आणि अन्न नलिकेचा मार्ग एकच आहे, तुम्ही काय करता आहात, इथून जेवण करत आहात. ठीक आहे, तर आता ही श्वसन नलिका आहे, तुम्ही जर जेवण करत आहात तर इथे काय असतं, ग्लॉटिस. तर या ग्लॉटिस वरती एक पडदा झाकला जातो, जेव्हा त्याला आपण काय बोलतो, इपिग्लॉटिस. काय बोलतो आपण त्याला, इपिग्लॉटिस बोलतो. काय बोलतो, इपिग्लॉटिस. ठीक आहे, मग हा जो पडदा आहे हा झाकला जातो आणि आपला अन्न कण कुठे जातो, अन्न नलिकेतच जातो. जर चुकून अन्न कण जर श्वसन नलिकेत गेला, जसं तुम्ही टीव्ही बघत असेल, खूप हसत असतील आणि हसत हसत टीव्ही बघत किंवा बोलत तुम्ही जेवण करत असाल, तर असे सिच्युएशन येतात की आपल्याला ठसका लागतो. का, कारण तेव्हा तुमच्या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये हे जे इपिग्लॉटिस आहे ते आपल्या श्वसन नलिकेवर झाकलं जात नाही, म्हणून तिथून अन्न पास व्हायला सुरुवात होते आणि तिथे थोडासा जरी कण गेला अन्नाचा श्वसन नलिकेत तर लगेच ठसका लागतो, है ना. ग्रसिका म्हणजे इसोफॅगस. बघा लांबी किती आहे, 25 सेंटीमीटर असून घशापासून तर जठरापर्यंत अन्न नेण्याचे फक्त काम करत असते. ठीक आहे, मग यामध्ये अन्नाचे पचन व शोषण दोन्हीही होत नाही. याचं कार्य काय आहे ग्रासिकेचं, इसोफॅगस. हे बघा इथे खाली दिलेला आहे, इथून खालचा जो भाग होता, जसं मी तुम्हाला या डायग्राम मध्ये दाखवते. हा हा बघा, हा जो खालचा भाग आहे इसोफॅगसचा, ग्रासिकाचा, याच्यामध्ये फक्त काय करते ती, अन्न इथून मुखापासून घेऊन जठरापर्यंत नेते, फक्त वाहून नेण्याचं कार्य करते, बाकी कुठलंही कार्य ती करत नाही. समजताय, ओके. मग ह्यामध्ये अन्नाचे पचन व शोषण दोन्हीही होत नाही. ठीक आहे, आता जठर, जठर महत्वाचा आहे. ठीक आहे, जठर महत्वासाठी आहे, तुम्हाला महत्वाचा प्रश्न त्याच्यावरती विचारले जातील. तर बघा जठराचा आकार इंग्रजी जे या अक्षरासारखा आहे, यामध्ये जठर रस तयार होतो. जठर रसामध्ये विरल हायड्रोक्लोरिक आम्ल इम्पॉर्टंट. ठीक आहे, जठर रसामध्ये काय काय असतं हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे HCl असते व त्यामुळे अन्नाचे काय होते, पचन होते. ठीक आहे, अन्नाला पचन करून आणण्यासाठी आपल्या शरीरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल असतं. त्याच्यानंतर आपल्या जठरामध्ये जेव्हा पेप्सिन हे विकर आहे त्याच्या ऍक्टिव्हेशन साठी सुद्धा HCl कामात येतं. बघा जठर रसामध्ये रेनिन व पेप्सिन ही दोन विकरेही असतात. आता हे जे पेप्सिन आहे
याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी HCl कार्य करत असतो. हे पण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. रेनिन हे विकार फक्त लहान मुलांमध्येच असते व त्यामुळे दुधाचे पचन होते. बघा, लहान मुलं दूधच पित असतात है ना, दूधच पितात ते, त्याच्यामुळे दुधाचं पचन घडवून आणण्यासाठी रेनिन नावाचा एक एन्झाईम आहे, संप्रेरक नाही एन्झाईम आहे, ते लहान मुलांमध्ये असतं. ठीक आहे. आता पेप्सिन प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये करते. पेप्सिन काय करते? प्रोटीनचं रूपांतर कोणामध्ये केलं जातं? पेप्सिनद्वारे अमिनो आम्लामध्ये केलं जातं. मग आपण बोलतो ना, अमिनो आम्ल प्रोटीन इज लॉंग चेन ऑफ अमिनो ऍसिड असं बोलतो की नाही आपण. मग अमिनो आम्ल म्हणजेच काय आहे? प्रोटीन आहे. ठीक आहे. आता जठरामध्ये जवळपास 4 ते 5 तास अन्न थांबून राहते व इथे अन्न भरडल्या जाते. ठीक आहे. मी तुम्हाला बोलली होती ना, काय केलं जातं? अन्नाला स्टोअर केलं जातं तिथे. किती तास? 3 ते 4 तास किंवा 4 ते 5 तास. ठीक आहे. जठरामध्ये अन्नाचे पचन होते परंतु शोषण होत नाही. काय सांगितलेलं आहे? जठरामध्ये पचन व्हायला ते फक्त भरडल्या जाते, तिथे स्टोअर केलं असतं, पण तिथे कुठल्याही प्रकारचं शोषण होत नाही. ठीक आहे. तिथे फक्त अन्न भरडल्या जाण्याची क्रिया होते, पण तिथे शोषण किंवा ऍब्झॉर्प्शन केलं जात नाही. ठीक आहे. समजलंय? आता आपण बघणार आहोत लहान आतडे हा अति महत्वाचा भाग आहे आपल्या अन्ननलिकेमधला. हे जर तुम्ही केलं लेक्चर, ठीक आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचंय सर्वांनी, आणि हे लेक्चर पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित जर तुम्ही बघितला तर तुमचं एक चॅप्टर इथे कव्हर होत आहे. कसलं टॉपिक चॅप्टर कव्हर होत आहे? तर पूर्ण पचन संस्था हे तुमचं चॅप्टर इथे कव्हर करून घेत आहे. सो याच्यावरचे क्वेश्चन आन्सर तुम्ही स्वतः सुद्धा सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. बघा, लहान आतडे, आता स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काय होणार आहे? अन्नाचे पूर्ण पचन व शोषण लहान आतड्यांमध्ये होते. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. खूप वेळेस प्रश्न आलेला आहे. आपण लेक्चर कशासाठी घेत आहोत? SSC एक्झाम अँड कशासाठी? रेल्वेच्या सगळ्याच टाकते मी, रेल्वेच्या सगळ्या पोस्ट साठी. आता सध्या तुम्ही टेक्निशियन साठी विचारत आहात, टेक्निशियन साठी आणि कशासाठी? ALP साठी, लोको पायलट साठी आपण रेल्वे आणि SSC साठी हा एक सिलेबस, हे टॉपिक घेत आहोत. ओके. बघा, लहान आतड्यांमध्येच पूर्ण अन्नाचं पचनही होतं आणि पूर्ण शोषणही केलं जातं. लक्षात ठेवा. लांबी महत्वाची आहे, 5 ते 6 मीटर असते, 20-25 फूट असते. ठीक आहे. लहान आतड्यात स्वादुपिंड रस व पित्तरस येऊन मिसळते. आता स्वादुपिंड आणि पित्तरस, ठीक आहे, पित्तरस यकृतामधून येतो आणि स्वादुपिंडामधून स्वादुरस येतो. मग हे काय करतात? हे रस पण काय करतात? आपण जे अन्न खाल्लेलं असतं, मग अन्न खाल्लेल्याचा मुख्य भाग कोणता आहे आपल्या अन्नामध्ये? कार्बोदके आहे, प्रथिने आहे आणि मेद आहे. तर ह्या तिघांच्या पचनासाठी आपल्याला वेगवेगळे विकरे म्हणजे एन्झाईम लागतात. तर ते स्वादुपिंडातून आणि यकृतामधून येतात, म्हणजे पित्तरस येतं, आणि ते त्यांना वाहून आणण्यासाठी एकच नलिका असते, जी डायरेक्ट कुठे येते? लहान आतड्यांमध्ये येते आणि तिथे अन्नाचं पचन केलं जातं. जसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर स्वादुपिंडामधून काय सिक्रेट होतं? तर अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन हे 3 प्रकारचे एन्झाईम जे तुमचे कार्बोदके, मेद आणि प्रथिनेंना पचवायला मदत करत असतात. ओके. बघा, आता स्वादुपिंड रसामध्ये असणारे विकर, अरे इथे दिलंच आहे बघा, अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन. स्वादुपिंडामधले काय दिलेले आहेत? त्यांनी विकरे दिलेले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम दिलेले आहेत. तर 3 प्रकारचे काय आहे? एन्झाईम आहे. ठीक आहे. समजतं आहे? चला पुढे बघा, तर मोठ्या आतड्यांमध्ये काय होणार आहे? या भागात फक्त पाण्याचे शोषण होते. लांबी किती आहे बघा याची? 1.5 मीटर असते. लांबी किती आहे याची? 1.5 मीटर एवढी आहे. आणि हा जो भाग आहे लहान, त्याला आपण काय बोलतो? अपेंडिक्स बोलतो. ओके. आता मानवी शरीरातील बिनकामी अवयव अपेंडिक्स बघा इथे दिलेलंच आहे. अपेंडिक्स हा मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला असतो, म्हणजे हा भाग कशाचा झाला आहे? तर हा भाग झालेला आहे अपेंडिक्सचा. ठीक आहे. मोठ्या आतड्यांच्या सुरुवातीला काय आहे आपलं? इथे लिहून देते, म्हणजे लक्षात पण आलं पाहिजे. काय आहे? अपेंडिक्स आहे. बघा, पिशवी सारखं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. समजतंय ना सर्वांना? पिशवी सारखं स्ट्रक्चर आहे. ओके. तर एवढं तुमचं होतं कशाचं? तर पचन संस्थेचं. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आतापर्यंत बघितलं असेल तर तुम्हाला पूर्ण चॅप्टर क्लिअर होणार आहे. याच्यावरचे क्वेश्चन आन्सर तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता येणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय करायचंय? जास्तीत जास्त कन्सेप्ट वर लक्ष द्यायचं आहे. PYQ तर आपण लाईव्हला घेतच होतो, बट तुमच्यासाठी कन्सेप्ट पण प्रोव्हाइड केली जात आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक
टॉपिक कळावा, त्याच्यावरचे क्वेशन आन्सर कळावे, ठीक आहे. पी-वाय-क्यू आपण घेतच आलेलो आहोत, त्याचा पण तुम्ही अभ्यास करायचा आहे, या कन्सेप्टचा अभ्यास करायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे, ठीक आहे. प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्यासाठी आम्ही कन्सेप्ट पण घेऊन आलेलो आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी बॅच नाही लावली अजूनपर्यंत, तर त्यांनी काय करायचं आहे, टिक्कर मराठी ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जी बॅच तुम्हाला हवी आहे रेल्वेसाठी किंवा एस-एस-सीच्या कुठल्याही पोस्टसाठी, तर तुम्ही ऑफिसवर कॉन्टॅक्ट करून बॅचसाठी विचारू शकता, ठीक आहे. चला बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या टिक्कर मराठी एस-एस-सी आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. आपला ॲप सुद्धा आहे. ॲपमध्ये तुम्हाला लाईव्ह घेतलेले सगळे PDF मिळून जाणार आहे. ठीक आहे. चला जय हिंद. थँक यू.